यांनी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलेलं होतं आणि त्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। सत्र न्यायालयाच्या माझगाव कोर्टात थोड्याच वेळात ही सुनावणी होईल। करुणा मुंडे आज लग्नाचे पुरावे कोर्टात सादर करण्याची शक्यता आहे। करुणा मुंडे यांचं धनंजय मुंडेंशी लग्न झालेलं नाही असं धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात म्हटलेलं आहे। तर धनंजय मुंडे यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचा निर्णय कोर्टाने दिलेला होता। कौटुंबिक न्यायालयाच्या याच निर्णयाविरोधात धनंजय मुंडे यांनी याचिका केलेली आहे। सत्र न्यायालयाच्या माझगाव कोर्टात थोड्याच वेळात या याचिकेवर सुनावणी होईल। तर मागच्या वेळी जी सुनावणी झालेली होती त्यावेळी नेमकं काय काय घडलेलं होतं कोर्टात आपण जाणून घेऊया। करुणा मुंडेंची लग्नच झालेलं नाही तर पोटगी कशी देणार, त्यावर न्यायाधीशाने विचारणा केली। याचिकाकर्त्या करुणा मुंडेंना मुलं आहेत का, मग ही मुलं कुणाची आहे, करुणा मुलांची आई आहे की नाही, मुलांचे वडील कोण। त्यावर धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत यांनी असं म्हटलं की राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत। आम्ही मुलांना स्वीकारतो पण मुलांच्या आईशी लग्न केलेलं नाही। यावर पुन्हा न्यायाधीशांनी सवाल केला, मुलं तुमची आहेत असं म्हणता मग करुणा पत्नी कशा नाही। परत धनंजय मुंडेंच्या वकिलांनी असं म्हटलं की धनंजय मुंडे यांचं करुणा मुंडेंसोबत अधिकृत लग्न झालेलं नाही। न्यायाधीशांनी मुंडेंच्या वकिलांना पुन्हा सवाल केला, मग धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या 2 मुलांची आई आणि वडील कोण आहेत। धनंजय मुंडेंच्या वकिलांनी सांगितलं की धनंजय मुंडे आणि करुणा यांचे संबंध परस्पर संमतीने होते, कुठेही लपवलेलं नाही।